तर त्यांनी अशा चौकशीला सामोरं गेलं पाहिजे. उगाच माझा काही संबंध नाही, काही भ्रष्टाचार झाला नाही, अशा चौकशीला अजितदादांनी सामोरं गेलं पाहिजे. कारण मला असं वाटतं अशी परीक्षा अग्निपरीक्षा दिलीच पाहिजे. कारण अजितदादा ज्या पद्धतीनं मान्य आहे, अजितदादाची कार्यपद्धती, वागणं, हे सगळ्या गोष्टी आम्हाला 100% मान्य आहे. म्हणूनच बाकी बरबटलेले सगळे असते तर आम्ही थोडी म्हटलं असतो काही, पण अजितदादांनी या अग्निपरीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. मुंबईमध्ये जे आहे तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला आहे, कसं बघतात? सगळेच पक्ष असं म्हणत असतात. इलेक्शनचे सगळे ज्याचे त्याचे पुन्हा आघाड्या करत असतात. कारण आज कोणत्याही पक्षाची स्वबळाची शक्ती नाही. आज मुख्यमंत्री यांच्या शहरामध्ये 2-3 कार्यक्रम आहे, कसं बघता आपण? काय बघायचं त्याला, काय कार्यक्रम असं? त्यांनी काय त्याच्यात दिवे लावलेले? वसंतराव नाईकाचा पुतळा इकडचा इकडे ठेवला, त्यांनी काय त्याच्यात दिवे लावले? काही लोकांनी आधी संघर्ष केला. दुसरे कोणते कार्यक्रम त्यांचे? त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम आहे. स्वामी रामानंद तीर्थांचा पुतळा 13 महिन्यांनी उद्घाटनाला वाट बघतो. आम्ही 17 सप्टेंबरला त्यांना वेळ मागितली होती, त्यावेळेस दिली नव्हती. आता त्यांना वेळ मिळाला, आता ते आलेले. त्यामुळे त्यांनी काय फार दिवे लावायला थोडी येऊ लागले ते. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने हा त्यांचा राजकीय धोरण असावं. नाही, असं ते जसं आरोप करतात तसे फालतू आरोप आम्ही नाही करणार. ठीक आहे, या विकास कामाला आले, त्यांच्या पक्षाचं कार्यालयाचं उद्घाटन आहे, त्याला ते आले, त्यांचा अधिकार आहे, आलं पाहिजे, गेलं पाहिजे, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. त्यामुळे सगळ्याच गोष्टी राजकीय आणि ते जसे आरोप करतात तसं मी तरी नाही करणार.